रॅडियंट अकॅडमीवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहे वर्ग 9वा मराठी संत कृपा झाली दुसरी अभंगवाणी. संत बहिणाबाई यांनी ही अभंगवाणी लिहिलेली आहे. त्या वारकरी संप्रदायातील संत कवी आहेत. संत तुकाराम यांच्या त्या शिष्य आहेत. त्यांनी ओव्या, श्लोक, आरत्या इत्यादी रचना त्यांच्या प्रसिद्ध आहे आणि त्यांच्या लिखाणावर संत तुकाराम महाराजांच्या काव्यरचनेचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. भक्ती भावनेचा उत्कट आविष्कार त्यांच्या या अभंग रचनेचा विशेष आहे. ह्या संत कृपा झाली या अभंगामध्ये बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायरूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा कसा आहे याचं वर्णन केलेलं आहे. त्याची पहिली ओळ आहे, संत कृपा झाली इमारत फळ आली. याचा अर्थ असा आहे की वारकरी संप्रदायरूपी मंदिराची उभारणी कशी झाली हे सांगताना संत बहिणाबाई म्हणतात, संत कृपेमुळे ही वारकरी संप्रदायाच्या मंदिराची इमारत पूर्ण झाली, म्हणजेच फलद्रूप आली. दुसरी ओळ आहे, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. म्हणजेच संत ज्ञानेश्वरांनी या मंदिराचा पाया रचलेला आहे. कारण जशी आपण एखादी बिल्डिंग बांधतो, त्याचा पाया घालतो, पहिले जमीन खोदून त्याचा पाया रचतो जो भक्कम असला पाहिजे, तसाच ज्ञानेश्वरांनी मंदिराचा पाया रचलेला आहे. म्हणजेच वारकरी संप्रदायाची स्थापना केलेली आहे. हे वारकरी संप्रदायाचं देऊळ उभं केलेलं आहे. तिसरी ओळ आहे, नामातयाचा किंकर तेने रचिले आवार. म्हणजेच संत नामदेव या मंदिराच्या भिंतीचे दगड झाले आहेत. त्यांच्या संत कार्यामुळे देवालयाचा गाभारा रचला गेलेला आहे. जनार्दन एकनाथ खांब दिदला भागवत. भागवत नावाचा एक ग्रंथ आहे जो जनार्दन स्वामीचे शिष्य जे आहेत संत एकनाथ यांनी या मंदिराला भागवत रूपी भक्कम खांब दिलेले आहेत. त्यांनी या मंदिराचा डोलारा पेललेला आहे. तुका झालासे कळस भजन करा सावकाश. तर तुम्ही मंदिर बघितलं असेल, मंदिराचा जो सगळ्यात वरचा जो कळस असतो तो कळस मात्र ह्या तुकाराम महाराजांनी रचला आहे असं बहिणाबाई म्हणतात. संत तुकारामांनी तर या देवळाला कळस चढवला, म्हणजे त्यांचं कार्य जे आहे ते उत्तुंग आहे. या मंदिराला विठ्ठलाचं भजन सावकाश म्हणा, भक्तिभावाने या मंदिरात पूजा करा. बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपणा केले बोजा. संत बहिणाबाई म्हणतात, या मंदिरावर भक्तीचे निशाण डौलाने फडकत आहे. या मंदिराचे विवरण मी भक्तिभावाने केले आहे. असा अर्थ आहे संत कृपा झाली या अभंगाचा. संत कृपा झाली हा अभंग संत बहिणाबाई यांनी लिहिला आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.